येरवड्यातील रामनगर परिसर आज भक्ती आणि श्रद्धेने उजळून निघाला. सेक्रेड हार्ट पॅरिशच्या वतीनं अवर लेडी ऑफ लाईट झोन येथील मदर मेरीच्या स्थापनेला 37 वर्ष पूर्ण झाल्याचा विशेष सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. 30 मे 2026 रोजी सेंट मेरी जेकोबाईट सिरियन चर्चमध्ये आयोजित विशेष प्रार्थना सभेला मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली. 37व्या वाढदिवसानिमित्त मी रामनगरच्या सर्व लोकांना हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं. आणि गेली 37 वर्षे श्री आशीर्वादम हे सतत मदर मेरीचं काम करत असतात. थोरांपासून सतत झटत असतात. ज्या लोकांना काय त्या लोकांना त्यांनी आज पाहिजे त्या ठिकाणी बसवलेलं आहे. माझ्यावर एक उदाहरण सांगतो. मी शून्य होतो, शून्यामधून मला त्यांनी उभं केलं. बायबल रीडिंग करणं, गाण्यामध्ये सहभाग करणं, आज बाहेर असताना मी त्यांच्यामध्ये इन्वॉल्व झालो. तर प्रत्येक गोष्टीमध्ये लहानाच्या थोरांमध्ये ते सतत कार्य करत राहतात. तर मदर मेरीचा एवढा मोठा त्यांना आशीर्वाद आहे की आज 37 वर्ष काही तोंडाच्या गप्पा नाहीत. कष्टातून एवढं मोठं त्यांनी उभं केलेलं आहे. असं तुम्ही कार्यक्रम बघितलाच असेल. मदर मेरीचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा केला जातो. मदर मेरीचा त्यांना आशीर्वाद राहावं एवढं बोलून मी थांबतो. आज इथं जमल्यानंतर मला ह्या मुलांचं फार असं कौतुक करण्याचं वाटतं. गेले 37 वर्ष प्रभूच्या मळ्यामध्ये मी आणि सिरिल दोघंजणं मित्र म्हणून आणि प्रभू श्री ख्रिस्ताचे शिष्य म्हणून आम्ही काम करत असताना ही सर्व जी लहान मुलं येतात ही एकदम आमच्याबरोबर एकदम छोटी छोटी मुलं होती. आणि 1-2 मुलांपासून हा कार्यक्रम सुरू झालेला. आज ही मुलं सर्व काही मोठे झालेले असताना ते कार्यक्रम फार सुंदररित्या पार पाडतात. कुणालाही काही वस्तू या सांगण्याची गरज पडत नाही. एक जर कार्यक्रम करायचा म्हटलं तर जेवणापासनं भक्ती कशी अरेंजमेंट करायची, मिरवणूक कशी काढायची, धर्मगुरूंना कुठल्या बोलायचं, पोलीस संरक्षण कसं मिळवायचं, आणि ती मिरवणूक चालू असताना मरे मातेची भक्ती आराधना ही गायनाद्वारे कशी पार पाडल्या जाईल हे उदाहरण म्हणजे आमचे मित्र श्री आशीर्वादम यांच्याकडनं शिकवलं जातं. आणि हे जे सगळे मुलं आहेत ना, हे सर्व जर चांगली शिस्त लावायची असली तर मी म्हणतो की श्री आशीर्वादम यांच्याकडे यायला पाहिजे. कारण त्यांनी सर्व मुलं घडवलेली आहेत आणि सर्व मुलं ते घडवत आहेत. आणि हे कार्यक्रम करणं म्हणजे फारच सोपं नाही आहे. आज मरियम मातेचा वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम ठेवला आहे ना, त्याबद्दल इथे जमलेल्या सगळ्यांचे आभार. सिरियल आशीर्वादम सर अंकल जे काम करत आहेत, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, मी वडील म्हणून एक सांगेल की तरुण मुलांना ते जे मार्गदर्शन करतात ते खूप चांगलं आहे. आजच्या या काळामध्ये त्याची खूप गरज आहे. कारण आत्ताची तरुण पिढी खूप वेगळ्या दिशेने चालली आहे आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांना योग्य दिशेने ते लावत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे कधीही मनपूर्वक आभार मानेन. आणि ते जे देवाचं कार्य करतात त्यामध्ये ते नेहमी उत्कृष्ट असतात आणि नेहमी पुढं असतात आणि सगळ्यांना घेऊन करतात. मेन म्हणजे त्यामध्ये ते कधी कुणाला सोडत नाही, सगळ्यांना घेऊन करतात. आणि त्याच्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करेल की प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करेल की त्यांना आशीर्वाद देऊ. सांगायचं तत्पर असं आहे, 37 वर्ष मला तर नाही वाटत काय कमी आहे म्हणून. कारण की एक क्षण किती भारी आहेत हे लोकांना माहिती आहे. त्या 37 वर्षांमध्ये काय श्रम केले आला आम्ही. आमचे मित्र शिरील भाऊ ह्यांनी फार श्रम केलेलं आहे इथपर्यंत आणण्यासाठी. हे सर्व तयार करून आमचे भाऊ शिरील आशीर्वादम ह्यांनी तुमच्या यूथ ग्रुपच्या स्वाधीन केलेलं आहे. इथून पुढंसुद्धा त्यांनी चांगल्या रीतीने चालवणार आमची पूर्ण विश्वास आहे आमचा. या ठिकाणी सर्वात प्रथम देवाला आभार, देवाला धन्यवाद. आणि काही लोकांनी माझं नाव घेतलं, हा त्याचा योग्य मी नाही आहे. कारण हा टीमवर्क आहे, एकाचं काम नाही आहे ना. सगळ्यांनी जर मदत केली, सगळ्यांनी जर सहकार्य केला तरच आपण हा कार्य करू शकतो. म्हणून मी सगळ्यांच्या विशेष करून या लहान मुलांनी जे कार्य 30 दिवस केले त्यांचे आभार. युवक मंडळी जे आज पाहत आहोत आपण, ह्याच्यामध्ये वयस्कर पण आज युवकच दिसत आहेत, त्यांच्यासुद्धा मी मनापूर्वक आभार मानतो. आणि या प्रकारच्या कार्यासाठी आम्हाला विशेष करून या ठिकाणी आम्हाला जागा मिळत आहेत. सेंट मेरीज चर्च यांच्या धर्मगुरूचे आम्ही मनापूर्वक आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे फादर ऑल्विन आणि प्रशांत
आज मुंबईवरनं येऊन आमच्यासाठी संदेश दिले, त्यांच्या पण आम्ही मनापूर्वक आभार मानतो. आणि विशेष आभार म्हणजे आमचे धर्मगुरू सेक्रेट हार्ट पॅरिसचे फादर मायकल यांनी परवानगी दिली आम्हाला फादर ऑल्विनसाठी, त्यांच्यासुद्धा आम्ही मनापूर्वक आभार मानत आहेत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक लोक या कार्यक्रमाला आलेत, त्यांच्यासुद्धा आम्ही आभार. आणि विशेष आभार म्हणजे देणगीदार जे नेहमी देणगी देतात. आणि हा कार्य तेच मी म्हणतो की एकट्याचं नाही आहे, सगळ्यांचं आहेत. ज्या ज्या लोकांनी देणगी दिली त्या सर्वांचे मी मनापूर्वक आभार मानतो. आणि जे सिस्टर्स या ठिकाणी आमच्या या कार्यासाठी आले होते त्यांच्यासुद्धा आभार आणि धन्यवाद. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच अँड मे गॉड ब्लेस ईच अँड एव्हरी वन ऑफ अस. कारण सगळ्यांचा हा कार्य आहे आणि माता मरियम सगळ्यांसाठी आहे. म्हणून माता मरियमच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. फादर मायकल फर्नांडिस, फादर ऑल्विन मिस्किटा आणि फादर ग्रेगरी डकुन्हा यांनी श्रद्धा, प्रार्थना आणि ऐक्याचा संदेश दिला. यानंतर स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली. बंधुभाव, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा 37वा वर्धापन दिन सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.